ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं यार केडी। निशीचा नवरा तो युवी 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 म्हणजे युवराज खांडेकर आहे। युवराज खांडेकर? तारिणी तो काय लायकीचा मुलगा आहे ना हे तुला चांगलंच माहिती आहे। आणि अशा माणसाबरोबर जर आपल्या बहिणीचं लग्न होत असेल तर राग येणं स्वाभाविक आहे। त्या कौशिकी खांडेकरने किती हट्ट केला ना तरी तू त्या युवराजची माफी नाही मागायची सा? हे सगळं मला कळतच आहे केडी, पण मी माझ्या घरच्यांचं काय करू? त्यांचा विचार करायला लागलं की असं वाटतं की मी माफी मागायला पाहिजे। हे बघ, मला एवढंच कळतंय की तुझी एक माफी ना त्याच्या 1000 चुकांवर पांघरून घालेल। तू म्हणतोयस ते कळतंय रे, पण काय करू मी? त्यांनी आता जे काही नाटक केलं ना ते तू बघायला पाहिजे होतंस। सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तो बरोबर आणि मी चुकीची होते। फक्त सुमी तेवढा काही विश्वास ठेवतेय माझ्यावर। त्यांनी ना फक्त त्याच्या घरच्यांना नाही माझ्या घरच्यांना सुद्धा गोळ्यात घेतलंय। आणि ह्या सगळ्यात निशी खूप गुंतली आहे रे त्याच्यात। तिचीच काळजी वाटतेय मला आणि त्यामुळेच कळत नाहीये की काय करावं। युवराज येतो त्याने निशीसारख्या कितीतरी मुलींना गुंडाळून ठेवलं असेल, पण आपल्याला सगळं माहिती असताना सुद्धा निशीच्या बाबतीत काय रिस्क घ्यायची आहे आपण? बाकीच्यांचं ठीक आहे, पण अख्खं जग ओळखणारी ती कौशिकी खांडेकर तिला सुद्धा त्याने गुंडाळून ठेवलंय। म्हणजे विचार कर काय लेवलचा माणूस असेल तो। त्या बाईला मी जेवढं ओळखते ना त्याच्यावरून एक गोष्ट तर नक्की आहे, त्या बाईचं ना स्वतःच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, खूप। ती तिच्या कुटुंबासाठी काहीही करू शकते गेडी। त्या प्रेमापोटी ना त्याचा खरा चेहरा तिला माहीतच नाहीये। मी तुला सांगते गेडी, एक दिवस हा युवराज आणि मला रस्त्यात भेटलेली त्यांची ती उद्धट बहीण हे दोघं मिळून ना कौशिकी मॅडमचा घात करतील। अरे ते काहीही असू दे, पण तू युवराजची माफी नाही मागायचीस। त्या मुलीने कितीही माफी मागितली तरी अशा घराशी आपण संबंध का जोडायचा? आपल्या मुलाचा केवढा मोठा अपमान झाला, त्याला काय अर्थ आहे? त्या घरची मुलगी आपल्या घरची सून होऊ शकत नाही। एक्झॅक्टली, बरोबर बोलतेस तू काकू। ही तारिणी म्हणजे तीच आहे ना जिने भर रस्त्यात माझा अपमान केला होता? नाही, फक्त अपमान नाहीये, कानाखाली मारली होती।